Welcome students, welcome to your virtual classroom of English. Today we are taking the English workshop based on children are going to school. The first question is read the poem. The second question is find at least two things from the poem that show the following. खाली दिलेल्या गोष्टी दाखवणाऱ्या कवितेतील ओळी शोधा आणि लिहा. द फर्स्ट वन इज इट इज अर्ली मॉर्निंग. ही सकाळची वेळ आहे. हे तुम्हाला कोणत्या गोष्टींवरून किंवा कोणत्या ओळींवरून जाणवते त्या ओळी कवितेतल्या तुम्ही या ठिकाणी लिहायच्या आहेत. फॉर एक्झाम्पल, मॉर्निंग लाईट स्प्रेड्स ओव्हर द अर्थ. दिस शोज दॅट इट इज अर्ली मॉर्निंग. द सेकंड लाईन इज द सन आफ्टर हिज मॉर्निंग डिप इन द रिवर ड्रेस्ड अप इन हिज गोल्डन मुस्लिम टर्बन. These two lines also show that it is morning. Now find out the atmosphere is pleasant. How can you say that? Find out the lines from the poem. हे आता तुम्ही स्वतः करायचं आहे की वातावरण आल्हाददायक आहे हे दाखवणाऱ्या कवितेतल्या ओळी तुम्ही शोधायच्या आणि लिहायच्या. क्वेश्चन नंबर 3. Apart from the children, no other human beings are mentioned in the poem. However, many natural elements are shown to act like persons. Write what each of them does. कवितेत शाळेत जाणारी मुलं जर सोडले तर सगळ्या गोष्टी ह्या निसर्गातल्या आहेत, परंतु कवीने असं दाखवलं आहे की त्या व्यक्ती सजीवांप्रमाणे वागतात. आता तुम्ही कवितेतून लिहायचं आहे की त्यातली प्रत्येक गोष्ट ही काय करते. फॉर एक्झाम्पल, द स्काय बोज हिज हेड. द स्काय बोज हिज हेड इन रिस्पेक्ट. आकाश काय करतं तर आकाश अदबीने आदराने आपली मान आपलं डोकं झुकवतं. याचप्रमाणे द सन ब्रिझेस फ्रॅग्रंट फ्लावर्स द पीपल एव्हरी पार्टिकल ऑफ द अर्थ. हे काय काय करतात कवितेच्या आधारे तुम्हाला ते लिहायचं आहे. अँड द मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन हिअर, why are these written with a capital letter at the beginning? आणि जर तुम्ही इथे काळजीपूर्वक पाहिलं तर हे सगळे जे आहेत म्हणजे यांची जी नावं दिलेली आहेत ही कॅपिटल लेटरनी सुरू झालेली आहेत. तर असं का असेल? कॅपिटल अक्षरानेच त्यांची सुरुवात का केली असेल? याचं कारण असं आहे की these natural elements are represented in the poems as humans. म्हणजे कवितेमध्ये हे जरी निसर्गातले घटक असले तरी सुद्धा ते मानवाप्रमाणे वागतात अशी कवीने रचना केलेली आहे, अशी कवीची कल्पना आहे. आणि जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीचं नाव लिहितो, वी कन्सिडर इट ॲज अ प्रॉपर नाऊन अँड दॅट टाईम वी राईट अ प्रॉपर नाऊन विथ अ कॅपिटल लेटर. कुठलंही प्रॉपर नाऊन लिहिताना आपण ते कॅपिटल लेटरनी लिहितो आणि म्हणून ही सगळी नावं कॅपिटल लेटरनी लिहिलेली आहे. तुम्ही तुमच्या पद्धतीने विचार करा आणि ह्या प्रश्नाचं उत्तर लिहा. क्वेश्चन नंबर 4. व्हॉट डज टाईम डू? व्हॉट डू वी अंडरस्टँड फ्रॉम हिज ॲक्शन? वेळ काय करतो आणि या कृतीवरून वेळेच्या या कृतीवरून आपल्याला काय समजतं? तुम्हाला काय कळतं याच्यातून? व्हॉट डज टाईम डू? टाईम इज सिटिंग ऑन ॲन ओल्ड रूफ अँड फ्लाईंग पिजन्स इन द स्काय. अँड व्हॉट डू वी अंडरस्टँड फ्रॉम हिज ॲक्शन? Actually, it shows that the time always watches each and every activity. It observes each and every activity. We actually don't consider the time, but it flies. आपलं वेळेकडे फारसं लक्ष नसते, परंतु आपण जी काही कामं करत असतो ती आपली कामं होत राहतात, परंतु त्याबरोबरच वेळ हा पुढे पुढे धावत असतो आणि हेच आपल्याला त्या वेळेच्या कृतीवरून कळतं. Question number 5. Now question number 5 is for discussion which we can discuss in the classroom. But now also you can think over it. जरी हा एक चर्चा करण्याचा प्रश्न असला आणि वर्गात आपण यावर चर्चा घेऊ शकतो, परंतु आता ते शक्य नाही आहे, तर तुम्ही यावर विचार करू शकता आणि तुम्ही तुमच्या पद्धतीने याचं उत्तर लिहायचं आहे. द होल वर्ल्ड इज हॅपी बिकॉज चिल्ड्रन आर गोइंग टू स्कूल. वाय इज इट सो? नाव थिंक ओव्हर इट. की सगळं जग आनंदी आहे, सगळं जग खुश आहे कारण की मुलं शाळेत जात आहेत. तुम्हाला काय वाटतं की कशामुळे मुलं आनंदी असतील? आणि ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही प्रत्येकाने
स्वतःला जसं वाटते तसं तुम्ही लिहायचं आहे. यू कॅन यूज युअर मदर टंग हिअर. तुम्ही या ठिकाणी तुमची मातृभाषासुद्धा वापरू शकता. क्वेश्चन नंबर 6. इट इज ॲन ॲक्टिव्हिटी. ही एक ॲक्टिव्हिटी आहे की जी तुम्ही घरी करू शकता. इफ यू आर टू ड्रॉ अ पिक्चर ऑफ द सीन डिस्क्राइब्ड हिअर मीन्स इन द पोएम, what colors will you use? Mention the objects and the colors using lines from the poem and your imagination. आता कवितेत वर्णन केलेल्या एखाद्या दृश्याचं जर चित्र तुम्हाला काढायचं असेल तर तुम्ही कोणते रंग वापराल किंवा कुठल्या कल्पना वापराल, कुठल्या वस्तू वापराल, त्यांना कुठले कुठले रंग द्याल, हे सगळं तुम्ही या ठिकाणी लिहायचं आणि एक छानसं चित्र तुम्ही तुमच्या ड्रॉइंगच्या वहीमध्ये काढायचं. एक उदाहरण देते मी तुम्हाला. जर समजा तुम्ही चित्र काढलं, द सन ड्रेस्ड अप इन हिज गोल्डन मुस्लिन टर्बन, की सूर्यानी छानसा पेहराव केलेला आहे आणि त्यांनी छान सोनेरी रंगाचं पागोटं बांधलेलं आहे किंवा फेटा बांधलेला आहे. तर मग याच्यात तुम्ही काय काय वापराल चित्र काढताना? तर सूर्याचं चित्र काढाल तुम्ही. त्यानंतर सूर्याला देण्यात येणारे रंग, मग आजूबाजूला काही तुम्ही झाडी दाखवू शकता, निसर्ग दाखवू शकता, नदी दाखवू शकता किंवा अशा प्रकारचं चित्र तुम्ही छान काढू शकता, निसर्ग चित्र एखादं. क्वेश्चन नंबर 7. ट्राय टू ट्रान्सलेट अ फ्यू लाईन्स ऑफ युअर फेवरेट सॉन्ग ऑर पोएम फ्रॉम युअर मदर टंग इंटू इंग्लिश. तुमच्या मातृभाषेतील तुम्हाला आवडणारी कुठलीही कविता किंवा कुठलंही गाणं तुम्ही निवडा आणि त्या गाण्याच्या 2 ओळी किंवा त्या कवितेच्या 2 ओळी तुम्ही इंग्रजीत ट्रान्सलेट करण्याचा प्रयत्न करा. क्वेश्चन नंबर 8. लिस्ट ऑल द वर्ब्स इन द पोएम दॅट हॅव द सफिक्स एस. कवितेतील अंत्यपद म्हणजेच सफिक्स लावलेला एस असलेल्या क्रियापदांची यादी करा. फॉर एक्झाम्पल, स्प्रेड्स, बोज, वेट्स, स्माइल्स, वेव्स, थ्रॉप्स, फ्लाईज. ही क्रियापदांची यादी तुम्ही तुमच्या वहीत लिहून काढा. क्वेश्चन नंबर 9. राईट इन 2 minutes ॲट लीस्ट 20 वर्ड्स ईच रिलेटेड टू द गिवन वर्ड्स. खाली दिलेले शब्द जे आहेत त्या शब्दांशी संबंधित कमीत कमी 20 शब्द अगदी 2 मिनिटात लिहिण्याचा प्रयत्न करा. द वर्ड्स आर गिवन हिअर: स्कूल, रोड, ट्री. समजा तुम्ही एखादा शब्द घेतला, जसं उदाहरणार्थ जर तुम्ही स्कूल हा शब्द घेतला तर शाळेशी संबंधित असणारे जेवढे जेवढे शब्द तुमच्या डोक्यात येतात ते सगळे शब्द तुम्ही लिहून काढायचे आहेत. फॉर एक्झाम्पल, टीचर, स्टुडंट्स, क्लासेस, स्टडी, टीचिंग, लायब्ररी, ग्राउंड, बेंचेस. नाव the last activity, TOW, means 2 minutes of oral work. Tell words beginning with each letter of the following words. Example, time. एक शब्द दिलेला आहे, त्या शब्दाच्या प्रत्येक अक्षरापासून तयार होणारे शब्द लिहायचे. फॉर एक्झाम्पल, T for टी, I for आईस्क्रीम, M for mouse, E for engine. So this is your English workshop based on children are going to school. Write it down in your notebook. Good day.